नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज एक पारंपरिक पद्धतीनं केलेली रेसिपी आहे। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाचं पीठ घेतलं 2 वाट्या, चाळून स्वच्छ करून पीठ घेतलं आणि आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि हे तूप पण टाकून घेतलं। 1-2 मिरच्या पण टाकल्या। अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये हे सगळं इन्ग्रेडियंट घालून घेतलं आणि आता मी त्याला थोडं मिक्स करून घेते। न पाणी घालताच मिक्स करून घेतलं। हे मी ओवा टाकते थोडा, ओव्यानं टेस्ट चांगली येते आणि पोट पण साफ राहतं। अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलं। आता पाणी टाकून थोडं मळून घेते। अशा पद्धतीने हे सगळं मळून घ्यायचं। बघा, हे सगळं मळून घेतलं। आता बघा, आता डो करून घेतला चांगला। अशा पद्धतीनं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, मध्यम असा हा डो करून घेतलेला आहे। त्याला थोडं तेल वगैरे लावून मी आता थोडं झाकून ठेवते। चला मग आता आपण त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेऊ। अशा पद्धतीने हे पोळी लाटून घेतलेली आहे। बघा, लाटून घेऊ। आता ह्याला पोळी करून घेऊ आपण। अशा पद्धतीने ही पोळी लाटत आहे। आता झाली, मोठी झाली पोळी। आता चांगली जाड पण नाही ठेवायची आणि पातळ पण नाही करायची पोळी ही। अशा पद्धतीने ही पोळी झालेली आहे। बघा, अशा पद्धतीने करायची आणि आता ह्याला एका बत्ती घेऊन किंवा काहीतरी हे घेऊन त्याला कट करून घ्यायचं। मग तुम्हाला जसे आकार पाहिजे तसे आकाराने तुम्ही कट करून घेऊ शकता। मग चौकोनी करून घ्या किंवा त्रिकोणी करून घ्या। अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं। बघा, आता हे पूर्ण मी कट करून घेतलेलं आहे। चला मग आता आपण फोडणीची तयारी करू। मी डाळ शिजवून घेतलेली आहे। 1 वाटी डाळ घेतली होती, शिजवून घोटून घेतली। आता गॅसवर कढई ठेवते। कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलं। बघा, अशा पद्धतीने हे तेल ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलं। मग तुम्ही नुसतं तूप पण टाकू शकता किंवा तेल पण टाकू शकता किंवा दोन्ही मिक्स पण करून टाकू शकता। कसं तुम्हाला आवडेल तसं हे वापर करून घेऊ शकता तेलाचा, तुपाचा तुम्ही। आता तेल गरम झालेलं आहे। मी त्याच्यामध्ये जिरे टाकले। आता जिरे पण भात शिजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतला। लसणाचा थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा। बघा, लसूण पण शिजलेला आहे। आता बघा, कलर चेंज झाला लसणाचा। आता मी त्याच्यामध्ये थोडं टोमॅटो टाकून घेते। एक मोठा टोमॅटो मी कापून घेतलेला होता, तो आता याच्यामध्ये मी घालून घेतला। आता त्याला पण हलवून घ्यायचं व्यवस्थितरित्या। बघा, अशा पद्धतीने मी हे आणि आता ही मिरचीची पेस्ट करून ठेवली होती, ही मिरचीची पेस्ट, हिरव्या मिरचीची, तर ही पेस्ट पण मी याच्यामध्ये घालून घेतली। आता हे टोमॅटो वगैरे व्यवस्थित शिजवून घ्यायचं। टोमॅटो मऊ झालं पाहिजे। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं मी त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं 1-5 मिनिट। आता हे टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत। आता बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं त्याला। अशा पद्धतीने सगळं मऊ झालेलं आहे। हे तमालपत्र टाकलं त्याच्यामध्ये, खोबऱ्याचा किस पण टाकून दिला त्याच्यामध्ये थोडा।
कारण टेस्ट येते खोबऱ्याच्या किसानं. अशा पद्धतीने हे सगळं शिजवून घ्यायचं. मी आता ह्याच्यामध्ये तीळ टाकलं, कारण खात असताना ते दाताखाली छान लागतं, म्हणून हे तीळ पण टाकून घेतलं. आणि शरीराला पण चांगलं असतं हे तीळ खाल्लेलं, म्हणून मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. मला आवडतं, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथं फोडणी देताना माझं स्किप झालं, तर त्याच्यामध्ये त्या डाळीची फोडणी टाकायची, थोडंसं पाणी ओतून घ्यायचं अशा पद्धतीनं. आणि हे आता हे शिजायला ठेवलेलं आहे. आता त्याला उकळी येत आहे व्यवस्थितरित्या. बघा कलर पण छान आलेला आहे. अशा पद्धतीनं हे फोडणी करून घ्यायची. आता त्याला उकळी येऊ द्यायची बऱ्यापैकी. बघा आता उकळी आली. उकळी आल्यानंतरच हे टाकायचं, नाहीतर चिटकून बसतं ते. हे फळं उकळी आल्यानंतरच टाकायची. बघा अशी उकळी आली पाण्याला. आता हे फळं मी सगळे टाकून घेते. अशा पद्धतीने हे सगळे फळं मी टाकून घेतलेले आहेत. आता बघा आता बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. आता त्याला थोडं हलवून बघू. बघा अशा पद्धतीने हे फळं झालेले आहेत. बघा कलर पण छान आलेला आहे. आता शिजलेत का नाही ते पण बघून घेऊ आपण. पाण्यात थोडासा हात बुडवून घ्यायचा, गरम असतं ना ते, म्हणून हातानं त्याला तोडून बघायचं. बघा हे तुटलेलं आहे. आता हे आपले फळं शिजलेले आहेत असं आपण समजायचं. अशा पद्धतीने हे आपण काढून घेऊ. एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये आपण आता हे सर्व करून घेऊ. कलर पण छान आलेला आहे, मसालेदार छान अशी कन्सिस्टन्सी पण व्यवस्थित आलेली आहे. कलर पण छान आलेला आहे. बघा किती छान दिसतंय. अशा पद्धतीने हे फळं झालेले आहेत. आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाच्या दिवसामध्ये कोणत्याही सीझनमध्ये आपण हे रेसिपी करून खाऊ शकतो. अशा पद्धतीने ही आपली रेसिपी झालेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.